मध्ये आलो मी, थिएटरचा फील घेऊ द्या ना, थोडी तरी शांतता ठेवा ना. एवढी शांतता हवी होती तर थिएटर मध्ये कशाला यायचं? घरातच एका खोलीत कोंडून घ्यायचं स्वतःला. पिक्चर कळावा म्हणून शांतता पाहिजे ना. बापरे. ओ दादा, हा हे खूप चमकतंय, ते झाका. एवढं चमकते? अहो त्या प्रोजेक्टरचा लाईट तुमच्या टाकल्यावर पडतंय आणि त्याचं रिफ्लेक्शन माझ्या डोळ्यावर येते. हे झाका नाही तर मुंडी तरी खाली करा. जागतो रे भाऊ, जागतो रे. डोक्याला ताप आहे, कुठून खापलो काय माहिती. वा, पाहिलं, नेमकी बाजू या माणसाने उघडी ठेवली आहे. ठीक आहे ठीक आहे, बाय ना काय करा आता. ठीक आहे, तिरकी करा ती मान, तिरकी. अरे आता झाकला येणार भाऊ. अवघड आहे बाबा. शिवाली, खूप मिस झाला का ग पिक्चर? नाही ग. ते रोमॅन्टिक गाणं झालं का? नाही अगं, ते रोमॅन्टिक गाणं नंतर आहे. आधी आहे की नाही, तो पावसातलं गाणं आहे ना, ते पावसाच्या गाण्यामध्ये तो एक आहे ना, फावडा घेऊन उभा असतो, त्याच्याकडे लक्ष दे, कळलं ना? सांगून टाका सगळा सस्पेन्स सांगून टाका. पिक्चर बघायला आलोय, सस्पेन्स पिक्चर आवडतो म्हणून आलोय, नका बघू देऊ. अहो राणीला ना टेन्शन येतं खूप, म्हणून ती सांगते आधीच टेन्शन नको याला म्हणून. तुम्ही नका घेऊ टेन्शन. मला हवंय टेन्शन. मला मध्ये मध्ये अरे बापरे आता पुढे काय होईल याच्यासाठी आलोय मी. त्याच्यासाठी 500 रुपये खर्च करून आलोय. ऐका ना, ऐका, हे चांगलं नाही असं एवढं इथेच ऐक ना शिव, जरा इथे आहे ना शिवानी. व्यवस्थित हळू हळू थांब. हळू इकडनं जा. आता का मांडीवर बसली? अगं जाती अगं, थांब ना जरा. हे सॉरी एवढं टेन्शन वगैरे घेणं चांगलं नाही हो. म्हणजे कसं होतं काय, आयुष्यात पण टेन्शन, मग थिएटर मध्ये एक यावं तर तिथेही टेन्शन, असं नाही ना करायला पाहिजे. म्हणूनच बहुतेक केस गळले तुमचे खूप. मनोरंजक गोष्टींचा संग्रह घेऊन तयार आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आज एक डॉक्टर एका पेशंटला सत्याची जाणीव करून देणार आहे. चला बघूया हा पेशंट हे सत्य कसं स्वीकारतोय तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर यांना. मी आहे डॉक्टर सर. आहे मी डॉक्टर. हां हॅलो. मी ब्लडचे रिपोर्ट दिले, एक्सरे चेक करतोय तुम्ही. सॉरी, आपण अरुण कदम. अरुण कदम. डॉक्टर, परवाच्या दिवशी मी आलो होतो, झोपल्यावरती बोंबीत हुलहुलतं म्हणून तुम्ही बोललात ब्लड टेस्ट करावी लागेल, ते रिपोर्ट. ओ येस येस येस, ओ येस येस. ओके, बसा बसा, या बसा. बसू. बसा. काय झालं डॉक्टर? डॉक्टर, म्हणजे माझं हिंगोब्लिकिंग लिव्हर ओके आहे ना? म्हणजे काय अडचण नाही ना? तसं म्हणजे मी रात्रीची थोडी दारू पितो म्हणून मला टेन्शन आलेलं आहे. म्हणजे 2 दिवस झाले, म्हणजे डोळ्याला डोलाच लागत नाही. म्हणजे असं वाटतं लिव्हर फुटून मी मरेन का काय, असं मला टेन्शन आले. कदम, हां, आय हॅव वन गुड न्यूज अँड वन बॅड न्यूज फॉर यू. पहिलं काय ऐकायला आवडेल? गुड न्यूज ऑब्विसली. ओके, गुड न्यूज ही आहे की तुम्ही लिव्हर फुटून नाही मरणार आहात. बॅड न्यूज कम हिअर. बॅड न्यूज आहे अजून, बॅड न्यूज. बॅड न्यूज पण आहे. बॅड न्यूज ही आहे की कदम, मी आता जे काही तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुम्ही टेन्शनने पटकन मराल. डॉक्टर, सॉरी, पण तुम्ही असं डायरेक्ट पेशंटचे असं बोलता तुम्ही? कदम, मी आता जे काही तुम्हाला सांगणार आहे ते ऐकण्यासाठी मन घट्ट करा.
कुठून मन घट्ट करायचं? मी जे काही सांगणार आहे ते ऐकून आपोआप घट्ट होईल. अरे बाप. कदम, आम्ही तुमचे रिपोर्ट्स चेक केले हा? आणि आम्हाला असं कळलं की तुम्ही ओके फाईन, तुम्ही एलियन आहात. अरे एवढंच नव्हा चढ्यामध्ये काय मी एलियन आहे? हो कदम, तुम्ही एलियन आहात. मी एलियन आहे? हो कदम. अरे तेव्हा मी एलियन. तुम्ही एलियन आहात, परग्रहवासी. काय बोलतोय तुम्ही डॉक्टर? हो, आम्ही तुमचे रिपोर्ट्स चेक केले आणि ब्लड रिपोर्ट्सवरून आम्हाला कळलंय तुम्ही नॉन बायोलॉजिकल आहात. तुम्ही अजैविक आहात, तुम्ही जैवशास्त्रीय नाहीच आहात. थोडक्यात काय तर तुम्ही जीवच नाही आहात. म्हणजे डॉक्टर मी जीवच नाही? नाही आहात. मी निर्जीव आहे? हो. म्हणजे मी जे हालतोय ते आता मस्करी म्हणून हालतोय? कदम, अहो कॅरमल कस्टर्ड सुद्धा हलतं, मग ते सजीव झालं का? अरे हा, अरे ते अरे बाप रे बाप. डॉक्टर मग मी कॅरमल कस्टर्ड आहे? काय झालंय डॉक्टर? कॅरमल कस्टर्ड नाही, तुम्ही नॉन बायोलॉजिकल आहात. आम्ही तुमचं ब्लड सॅम्पल चेक केलं, त्यात ना रक्तपेशी आहेत, ना हिमोग्लोबिन आहे आणि ना त्यात प्लेटलेट्स आहेत. अरे बापरे. डॉक्टर एक विचारू? विचारा विचारा कदम, विचारा. चुकून तुम्ही लघवी तर नाही ना माझी चेक केली? कदम, तुम्ही आमच्या हॉस्पिटलवर शंका घेताय? माझ्या हॉस्पिटल एक रेप्युटेड हॉस्पिटल आहे, त्याच्यावर तुम्ही शंका घेताय? अहो रक्तात कायच नाही म्हणून मी बोललो. एक्झॅक्टली. असेल पाहिजे ना काहीतरी. आम्हालाही तोच प्रश्न पडलाय. विज्ञानाला पडलेलं हे कोड आहे. मी सरकारला आत्ताच कळवलंय, आम्हाला एक परग्रहवासी सापडलाय. ते तुम्हाला लवकर घेऊन जातील इथून. अरे नाही 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 नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ऍक्च्युली मी माणूसच आहे. मी माझ्या आईबापाच्या पोटी मी जन्म घेतलाय. मला बायका पोर आहेत. मला तुम्हाला संपूर्ण चेक करावं लागेल. मी काही प्रश्न विचारतो, त्याची पटापट उत्तरं द्या. ऐका ना. मला सांगा, तुम्हाला उन्हात बसायला आवडतं? हा म्हणजे मला उन्हात बसायला आवडतं. Here you are. म्हणजे असं रोज सकाळी मी उन्हात बसतो, त्याच्यामुळे मला विटी दांडू भेटते. काय भेटते? विटी दांडू उन्हात बसल्यामुळे. मोठ्याने बोला. दांडू नाही, त्याला विटॅमिन डी म्हणतात. विटॅमिन डी. विटॅमिन. ओके, म्हणजे तुम्हाला उन्हात बसायला आवडतं. हो. सो तुम्ही तुमची बॅटरी उन्हात बसून चार्ज करता, जस्ट लाईक जादू. तुम्हाला कोई मिल गया मधला जादू आठवतोय? हा, आठवतोय? आठवतोय. तसंच तुम्ही तुमची बॅटरी ऊन खाऊन चार्ज करता. ऐका ना, मी माणूसच आहे हो. माझे बाबा मला बोलायचे की कधीतरी तुम्ही रात्री ते पितृ आमिषा काय असते ना, त्या टायमाला माझा जन्म झाला. असे माझे. ओके, सर्व पितृ अमावस्येचा जन्म म्हणजे अमावस्येच्या अंधारात तुम्हाला अनआयडेंटिफाय फ्लाइंग ऑब्जेक्ट मधनं खाली ढकललंय. UFO? हा तेच नाही कळले मला. उडत्या तबकडीमधनं तुम्ही उतरलात रात्रीच्या अंधारात. अरे कुठे? चालत्या बसमधून मला उतरता येत नाही, माझ्या हाईट मुलं. मी 2 स्टॉप पुढे जातो कारण तिकडे उंच आहे बस स्टॉप म्हणून. मी आपलं तिकडे उतरतो. उडत्या तबकडीतून हे काय? कुठं उतरलं? ओके ओके, मी हे मान्य करतो. चला मला सांगा, तुमच्या खानदानात आधी कोणी शास्त्रज्ञ वगैरे झालंय का? कुठले शास्त्रज्ञ? आमचे बाबा गारे गारे विकायचे, त्याच्यात पण ते जाम चुकायचे. कधी साखर कमी तर कधी मीठ जास्त. ते कुठले शास्त्रज्ञ होणार आहे? शास्त्रज्ञ मग आजोबा? आजोबाचं काय सांगू नका. ते तर घर जावे होते, आईच खाऊ बसून सगळं खायचे. अहो त्यांनी साधी स्वतःची लुंगी कधी शोधली नाही, तर ती शास्त्रज्ञ कुठून होणार? आजी आणून द्यायची माहितीये. ओके, मला कळलंय. म्हणजे मुद्दाम त्या एलियन्सने तुम्हाला बावळट घराण्यात टाकलंय कारण कोणाला संशय येऊ नये म्हणून. आय गॉट इट, आय गॉट इट. अच्छा कसं? एक मिनिट कदम, काय झालंय? म्हणजे तुम्ही स्पाय असू शकता. तुम्ही त्यांचे स्पाय आहात. अच्छा काय? त्यांचे पाय मी कसा असू शकतो? त्यांचे मी पाय असलो तर मग ते कसे चालणार आहेत? माझ्याकडे पाय पाय नाही हो, एलियन पाय नाही, स्पाय. गुप्तहेर.
म्हणजे तुमच्या अंगात एखादी चिप असेल, त्या चिपद्वारे ते इथली सगळी माहिती मिळवत असेल. अरे बापरे. कदम काय सिक्युरिटीला पाठवा, सिक्युरिटीला लवकर पाठवा. चला सिक्युरिटी पाहिजे. कदम काय कपडे काढा, कपडे कपडे काढा, मला ती चिप हवी आहे. वसाडे आता तू वागतोस त्याची पाय. कपडे घालायला सांगतोस तुम्हाला. नाही नाही, मला बघावं लागेल, मला बॅटरी काढावं लागेल, चिप काढावं लागेल. मला एक सेकंड इथे बसा. मला सांगा, एक गोष्ट सांगा. काय? असं मी ऐकलंय की एलियनने एखाद्या मानवाचा हात हातात घेतला की त्यांना त्यांच्या भाषा अवगत होतात. तुम्हाला कोणत्या कोणत्या भाषा येतात? हा म्हणजे 2-4 भाषा येतात, आजूबाजूची लोक राहतात. ऐकवा. म्हणजे जल्ल काय तुझं तोंड वाचाड्या असं. हे नेहमीच झालं, पुढचं बोला. त्याच्या पुढे अवची खाव खोल्यात तू वाचाड्या असं ते आहे. मग त्याच्या पुढे हिथं काय करायला लागलं आणि वाचाड्या हिथं कुठे येतो भाई. त्याच्या पुढे म्हणजे तो बाईनं वाटतो वाचाड्या असं आहे ते. सगळीकडे वसाड्या आहेच. हा. बरं, मराठी भाषा सोडून तुम्हाला इतर कोणती भाषा येते? पंजाबी येते. पंजाबी येते? हा. ऐकवा. ओ, लबे लबे वाचाड्या लब्बे लब्बे नाही रे. लब्बे लब्बे कुठला? बल्ले बल्ले असतो तो. बल्ले बल्लेला लब्बे लब्बे बोलतो. वेगळं 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 वेगळं. गाणं गाता येतं? हा म्हणजे येतं थोडस गाणं. माझ्या मागे म्हणा. हा. पा 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 पा. पा 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 पा. अरे तूच एलियन आहेस. सिक्युरिटी लवकर या, लवकर या. एलियन आला. अरे धावत या ना तुमच्या काय. लवकर या. अरे थांब वाचाड्या. तू एलियन आहेस. अरे थांबा तू आता बोललायस पॉ 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 पॉ. अरे काय वाचाड्या 4 वेळा पॉपा केल्यावर तू लगेच मला हिरण ठरवशील वाचाड्या. याला नाही मी. यांना आत्ताच्या आता बाहेर कंटेनर येईल, त्या कंटेनरमध्ये सोडा. तुम्हाला आता दुसऱ्या देशात नेण्यात येईल. तुमचे 4 अवयव 4 वेगवेगळ्या देशात पाठवण्यात येतील. त्यांना जर आक्षेपार्ह काही नाही आढळलं तर तुम्हाला घरी सोडण्यात येईल. अरे वाचाड्या मला कंटेनर मध्ये नेतील आणि त्याच्यातलं काहीतरी काढतील आणि पिशवीतून आणतील. मग तुझा बाप शिवणार आहे वाचाड्या. जिवंत राहणार आहे का मी वाचाड्या. कदम एक सेकंड काही बोलू नका. तुम्ही एलियन आहात का? आत्ताच्या आत्ताला घेऊन जा. सर काय झालं? अहो तुम्ही नाईट शिफ्ट ना आता का आलात? नाही सर, एक छोटासा प्रॉब्लेम झालाय सर. काय? सर काल मी माझ्या मुलाला बरोबर इथे घेऊन आले होते ना. हा? मी त्याला टाइमपास म्हणून कलरिंग करायला दिलं होतं. त्याचा लाल रंग थोडासा उरला, तो मी परीक्षा नळीत भरला होता घरी नेण्यासाठी. हो ती परीक्षा नळी इथे राहिली आणि यांचं ब्लड सॅम्पल मी घरी घेऊन गेले सर. हो म्हणजे मी चेक केलं, तो लाल कलर होता. हो सर. अभिनंदन कदम, तुम्हाला काही झालं नाहीये. बस काही झालं नाहीये कदम. तुम्ही ऍब्सोल्युट जा, तुम्ही जा. ऍब्सोल्युटली फाईन आहात तुम्ही. मला काही झालेलं नाहीये. राहिला प्रश्न बेंबीत हुळहुळण्याचा, तर झोपताना लेंग्याची नाडी आतल्या बाजूला टाका, म्हणजे ती बेंबीत जाणार नाही. वाचाड्या आल्यापासून मला अटॅक येईल अशा सगळ्या गोष्टी केल्यात. आता तुझ्या बोंबीत पॉपा 4 वेळा तुझा आवाज काढतो. वा वा वा, परग्रहावरही आवडेल असा भन्नाट परफॉर्मन्स. खूप मजा आली अरुण दा, क्या बात है. बघा हास्यरसिक कशी दाद देतात प्रसाद दा. वा वा, तुफान. अरुण, अगदी मनापासून सांगायचं तर तू महाराष्ट्राचं हिमोग्लोबिन आहेस आणि तूच महाराष्ट्राचं विट्टीदांडू पण आहेस. म्हणजे तू नसलास ना की आम्हाला असं वाटतं की हिमोग्लोबिन कमी झालंय. म्हणजे हिमोग्लोबिन म्हणणं हे अरुण फक्त तुला सुचू शकतं आणि तुझ्याच तोंडून ते योग्य वाटू शकतं आणि तू ते बहारदार करतोस. नेहमीप्रमाणे तुफान एनर्जी, पशा कॅरेक्टर पण मस्त होतं तुझं आणि अफलातून गिव्ह अँड टेक होता. दोघंच असल्यामुळे त्याला एक वेग होता आणि तो वेग फार मजेदार होता. मजा आली. थँक्यू. सई. वन ऑफ अ काइंड परफॉर्मन्स होता. शेवटचा ट्विस्ट खूप जास्त आवडला. वेगळंच काहीतरी होतं आणि ही आगळी वेगळी कल्पना आली आहे सचिन मोटे सरांच्या डोक्यातून. संकल्पना पण वेगळी होती, थोडी फॅन्टसी झोनला जाणारी होती आणि मग नंतर एकदम ट्विस्ट आल्यानंतर त्याची रियालिटी झाली. आम्ही खूप एन्जॉय केलं. भावा विशेष दिसतोयस, तुझा वेग आणि हे विशेष आहे आणि मला बॉडीगार्ड्सचं कास्टिंग सुद्धा आवडलं. मजा आली. मंडळी, सस्पेन्स चित्रपटाचा चाहता थिएटरमध्ये आलेला आहे सिनेमा पाहण्यासाठी. चला तर मग या निमित्तानं आपण देखील हास्याचा हाऊसफुल शो बघूया, जो घेऊन मंचावर येत आहेत आपले विनोदी तारे.
ए पांडुबा, अरे कशाच्या नावाने एवढा खाकार तुझ लागा? खोकला लागलाय हो. हॅलो हॅलो हा अगं मी पिक्चरला आलोय तर मी 2.5 तास आहे ना फोन उचलणार नाही. पिक्चरला आलोय. पहिलं आज वाटस का तुम्हाला काही? खुशाल पिक्चरला निघून गेले तुम्ही. इथं मी कुलडाया वाळ्यात घातल्या, मग कुत्र कोण हुशकडणार इथं? अरे कुत्रा उचकडणारा वाटलो का मी तुला? काही पण बोलते. मी 2.5 तास आता फोन उचलणार नाही. मी 2.5 तास तुम्हाला फोनच करणार नाही. दुनिया पडले माझ्यासाठी. हे, अरे काय बोलते तू? काय बोलते ते ऐकत पण जाय ना बिंडोक भेजायची. सॉरी बघ तरी खाली बघ ना. अगं खाली बघ. हळू खाली मारतात. मीनू हळू चल. किती जी काय 5 6 7 8 जी 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 अगं ह्याच्यावर कुठे मारते? त्याचं स्वतःच लाईट आहे ना मोबाईलचा. इडीस का? तोंडावर फक्त मेकअप लावलाय. मेंदू पण वापर जरा कधीतरी. कसं बोलती बघ. कसं बोलतेस ग? जी, five, हेच आहे, six, हेच आहे, इथेच, जीच आहे. जा जा चल. 5 6 7 8. दादा ही आमची सीट आहे. तुम्ही दुसरीकडे बसता का? अरे नाही हो माझी आहे ना. ही सीट आमची आहे. नाही हे बघा ना तिकीट बघा माझा एक मिनिट माझा 8 आहे. हे बघा 5 6 7 नाही, नाही. सॉरी माझा आहे. हा, हा. सॉरी हा. It's okay, it's okay. काय का तुम्हाला सांगितलं होतं ना एकत्र तिकीट काढायचं. आता आपण तिघी इथे आणि तिथे दुसरं कोणीतरी बसणार. तू बस ना मग तिकडे. मी नाही, राणीला सांग मी नाही बसणार. अगं गॉसिप कोण करणार मग? पण आता प्रॉब्लेम झाला ना, ती तिथे बसणार आहे. तुम्हाला कळायला पाहिजे की नाही? हो ताई 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 थोडंसं खाळू बोला ना. काय ना सस्पेन्स सिनेमा आहे. एखादी लिंक तुटली डायलॉग हुसकून गेला तर कळणार नाही ना म्हणून म्हटलं. बरं प्लीज सायलेंट करा. ठेवलंय सायलेंटवरच मी. कुठे राहिली ग राणी? फोन कर ना. मला काय विचारतेस? फोन करून बघ. नेहमीच आहे ग. नेहमी उशिरा येते खरंच. काय तिला नको घेत जाऊ. हॅलो राणी, कुठे आहेस? कुठे आहे? हॅलो कुठे आहेस? कुठे आहे? अगं बाई पिक्चर चालू झालाय. हॅलो राणी कुठे? हा कुठे आहेस? काय बोलतेस? जरा मोठ्याने बोल ग. हॅलो अगं आम्ही पोहोचलोय केव्हाच आहे. तू अशी काय करतेस? हॅलो रिक्षा रिक्षा अगं ही रिक्षा सोडतीये. अगं सोडू नको सोडू. आजपर्यंत आण. रिक्षा सोडू नको. गेटवर येते रिक्षा. रिक्षा असं काय करते? रिक्षा काय नाही तर काय. रिक्षा सोडू नको. सगळं गेट पर्यंत त्याला सोडायला सांग. नाहीतर काय किती रुपये वाचणार आहे? मोजून 3 रुपये वाचणार आहे. नाहीतर काय. तू सांगते थिएटरच्या सीट पर्यंत रिक्षा आली असती ना, मी इथपर्यंत घेऊन आले असते. ताई 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 हळू बोला ना. थिएटर आहे डिस्टर्ब होतंय जरा. थोडंसं हळू please. तुम्ही आहात का पिक्चर मध्ये? नाही नाही ना, मग बघा ना. एवढं काय साधाच पिक्चर आहे. नाही नाही साधा नाही. सस्पेन्स आहे. सस्पेन्स सिनेमा आहे. नेमन बघावा लागतो तो. डिरेक्टर एखादं लूज कनेक्शन सोडून देतो, मेटाफर सोडून देतो. ते बघावं लागतं ना म्हणून. अय्या मोठा फर आहे याच्यात. मला फरची अलर्जी आहे बाई. मेटाफर म्हणजे ते सिम्बॉलिक असतं ना ते. आता काय सांगू गड्या तुम्हाला. विचारलंय का तुम्हाला? तुम्ही बघा ना. पिक्चर बघायला आलायत ना. मला कशाला शिकवताय? मी शिकवत नाही हो. पण तुम्ही सिनेमा बघूच देत नाहीये ना. खुशाल फोनवर गप्पा मारताय हसताय तुम्ही म्हणून म्हटलं. एक मिनिट काय झालंय ना, आमची मैत्रीण राणी येणार आहे. तिला ना पत्ता सापडत नाही म्हणून आम्ही ते फोनवरती. असं असं बरं. हा प्लीज हा जरा. आजच्या महिला दिन आहे. आज महिला दिना दिवशी तरी महिलांचा आदर करा प्लीज. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला पुरुष असते तर काही बोलला असतात का असं तुम्ही? नसते बोलले. स्क्रीन मध्ये थोबाड खोपसून बसला असतात ना. ही महिला आहेत म्हणून इतकं बोलताय का? प्लीज जरा. चुकलं माझं. तुम्हा तिघींना आहे ना महिला दिनाच्या गैऱ्या 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 शुभेच्छा. धन्यवाद. इंटरव्हल मध्ये तुम्हाला समोसा आणि पापकॉर्न खाऊ घालतो मी. बस आमचं डाएट आहे. आम्हाला सँडविच द्या. गुच्छ मी का खरंच खाऊ घालणार आहे का तुम्हाला? मग बोललात कशाला? अरे बोललेलं करतोच का माणूस. पुरुष टिपिकल पुरुष आहे. बोललेलं करतो का माणूस? चुकलं टायटल संपले. आता पिक्चर सुरू झाला. बघू द्या बघू द्या. बघा ना बघा ना मग. थांबा ग थांबा. नाहीतर काय ते सुंदर महिला दिसलं की फक्त बोलत बसायचं. मान इकडे. नाहीतर काय. तुला सांगते सुंदर महिलाने ना आता बाहेर पडणं मुश्किल झालंय. खरंच.
मी सोडलंच आहे. काय बघताय? मी नाही बघत आहे. मान समोर करा जरा. पिक्चर बघा, आम्हाला नका बघू. आम्ही पटणाऱ्या नाही आहोत. काय कोण दिसतो इकडेच फिरलंय. इथे स्क्रीन लावली अरे बघू दे, मी तिकडे बघतोय. तुम्ही खूप दांगडो करताय. लिमिट्स प्लीज. तशीच आहे ती तशी. जाऊ दे चिडू नकोस. अरे सायलेंट करा ना. थिएटरचे काही मॅनर्स असतात, सायलेंट पण ठेवायचे असतात. राणीचा फोन आहे राणीचा. हॅलो हॅलो हा राणी कुठे आहे सगळं? अगं मला काहीच सापडत नाही हा पत्ता. कुठेही गीतांजली बिल्डिंग. जिथे थिएटर आहे ती बिल्डिंग. मी हे बघ ना, मी हे इथे शिवम कॉम्प्लेक्स जवळ उभी आहे. हे शिवम कॉम्प्लेक्स कुठे आहे? आम्हाला नाही लागलं शिवम हे कॉम्प्लेक्स. नाही लागलं ग आम्हाला. मी यांच्या सोबत आले. मला काय विचारते? आजूबाजूला दुसरं काही असेल तर विचार. आजूबाजूला हे बघ ट्रक आहे इकडे. ट्रक आहे. ट्रक आहे. आणि ना त्याच्यावर लिहिलंय किसी की अमानत देख के परेशान मत हो, खुदा तुझे भी देगा हैरान मत हो. चांगलं लिहिलंय. काय 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 लिहिलंय? ए शिवा अजून हे पण लिहिलंय मनीषा आय लव्ह यू. मनीषा आय लव्ह यू लिहिलंय. दिसला का असा ट्रक? आयुष्यपत हे बघ हा ट्रक पण गेला अगं. अरे बापरे आता ग. एक मिनिट हा. कोणती बिल्डिंग बोललीस ग तू? मी ना हे शिवम कॉम्प्लेक्स जवळ आहे. शिवम कॉम्प्लेक्स कुठे माहितीये? थिएटरच्या मागेचे. हॅलो थिएटर कुठे? काय ते शिवम कॉम्प्लेक्स आहे ना, त्याच्याकडे तोंड करून उभं राहिलं तर बाजूला एक बुळकांड आहे. त्या बुळकांड? चिंचोळी गल्ली. चिंचोळी गल्ली. बारीक गल्ली जी आहे ना ती, त्याच्यातून गेलं ना तर उजव्या बाजूलाच हे थिएटर आहे. हा. हा हा हॅलो राणी. हा, हे बघ ऍड्रेस सांगतायत. हॅलो मॅडम. हॅलो रमेश भाऊजी. अय्या तुम्ही पण आलात? काय अहो बायकोशिवाय करमत नाही वाटतं तुम्हाला. मी रमेश नाहीये, मी श्याम राजपूत आहे. श्याम राजपूत. अगं राणी रमेश नाहीये, ते नवरा नाहीये माझा. अगं अनोळखी माणूस आहे. आणि अगं टक्कल पडलंय त्यांना. टक्कल. ओ किती आवाज करताय, हळू ना जरा. सॉरी अय्या यांना पण टक्कल आहे वाटतं. अगं पॅच लावलंय. आल्या ओळखलं. पॅच आहे. मी चालले. हे बघ हे तात्पुरतं आहे, नंतर मी ट्रान्सप्लांट करणार आहे, समजलं ना? आर यू शुअर? मी बोलू का फोनवर बोलू का? सांग. अगं पत्ता सांगा ना पटापटा. हॅलो हॅलो. हॅलो हा ऐका, ते पत्ता एक सांगायचा. मिनिट. तुम्ही ओळखता मला? नाही मी ओळखते तुम्हाला? नाही. मग अनोळखी लोकांशी मी बोलत नाही. माझ्या मैत्रिणीला फोन द्या. काही बाई काय बोलताय, त्यांनी फोन दिला पत्ता सांगायला. मला काय हाऊस नाही. सांगू का नको पत्ता? अगं पत्ता सांगताय असं काय करतेस राणी? ओके ओके सांगा पत्ता सांगा. चान्स मारू नका. मी कायला चान्स मारू? मी तुम्हाला बघितलं पण नाही ना. अच्छा बघितल्यावर चान्स मारणार तुम्ही? हा नाही ना हो. सांगू का पत्ता सांगू का? सांगा पटकन सांगा. ते शिवम कॉम्प्लेक्स आहे ना, त्याच्याकडे तोंड करून उभं राहा. ओके. मग त्याच्या बाजूला उजव्या बाजूला जी गल्ली आहे ना, त्याच्यातून चालत पुढे या. की ओके तुम्हाला ओके theater- हा समजलं दिसलं. बास कळलं. थँक्यू. हा एवढं कसं म्हणजे उद्धटपणे बोलताय? ओ दादा ओ एक्सक्यूज मी दादा, ऐका ना. एवढंच होतं तर बायकोलाही सोबत घेऊन यायचं ना. इथं फोनवरून काय पत्ता सांगताय? पिक्चर बघताना किती डिस्टर्ब करालो. नाही मी बायकोशी नव्हतोच ना पण बोलत. काय लफडेबाज माणूस आहे हा. म्हणजे ह्याची बायको शेजारी असताना दुसऱ्या बाईची फोनवर बोलतोय. ओ भो ही माझी बायको नाहीये. आणि हा माझा नवरा नाहीये. मला पण काही चॉईस आहे की नाही? काय घेऊन फिरू मी? चॉईस आहे का म्हणजे? मी काय तुमच्या समोर आलो का चॉईस करा म्हणून? आणि चांगली चॉईस आहे. मी मा बायकोला विचारा तुम्ही. विचारलं असतं पण महिला दिनी बायकोला ठेवल्यात घरी आणि स्वतः नट्टापट्टा करून आल्या तिथे. कारण तिला नाही बघायचा पिक्चर. तिला नाही आवडत सस्पेन्स पिक्चर. मला आवडतो ते बघू देत नाही तुम्ही. निघून चाललाय तुम्ही पिक्चर. कशाला एवढी चिडचिड करते? जरा शांत व्हा ना. आमचं महिलांचं तुमच्यासारखं असतं का? पॅन्ट घातली, शर्ट अडकवलं की चाललंय जिनामध्ये बटणं लावत, बक्कल लावत. आम्ही नाही असं करत. आम्ही साडी नेसल्याने पदर पिन असं जिन्यामध्ये जातो का पिनअप करायला? अरे कुठला विषय? कुठे आम्हाला नेतं? मर्यादा आहेत, बंधनं आहेत, आम्ही ती पाळतो. पण मी काय बोललोच नाही ना हो. नकाच बोलू. कुठल्या तोंडाने बोलणार आहात? हा तुमच्यासारखं नसतं आमचं. हे उठला कंगवा फिरवला की सुटलं. कुठे फिरवू कंगवा?
राहू दे. आहे इथं फिरवायला आहे का काही? वर्षातनं एक महिला दिन असतो, त्या दिवशी तरी आदराने बोला बायकांशी. नाही चुकलं माझ्या. सिनेमा निघून चाललाय बघ उद्या हो मला. बघा ना मग. एंड सांगू काय मी नका ना. एंड कशाला सांगताय? मला सस्पेन्स सिनेमा आवडतो म्हणून आलोय ना मी. नाही माझा नवरा आलेला बघायला, तर तो म्हणाला तुम्ही या सिनेमाला जा, तुम्हाला हा सिनेमा कळेल. म्हणून आलो आम्ही. काही खास नाही ना याच्यात म्हणून आले ना. मग काय अवघड आहे बाबा. हे राणीचं काय ग? यांनी नीट पत्ता सांगितला असता तर आली पण असती हो आतापर्यंत. ना, सांगितलंय. जरा मनापासून सांगायचा ना पत्ता. एक मिनिट, हे बघा, ही राणी दाखव ग. ही राणी चांगली आहे. चांगली आहे काय? तुम्हाला दाखवायला नाही आणली आहे. चांगली आहे म्हणजे. आम्हाला माहिती आहे चांगलीच आहे आमची मैत्रीण. ऐका ना, जरा टेन्शन येत आहे आम्हाला. तुम्ही खाली जाऊन तिला पटकन घेऊन येता का? अरे या तुमच्या राणीसाठी मी का बरं गुलाम होऊ तुमच्या? असं नाही हो, तिला रस्ते कळत नाहीत पटकन. आणि एवढं आहे तर राणी नाव कशाला ठेवलं तिच्या आई वडिलांनी? म्हणजे एकच मिनिट. हे काय, याला काय अर्थ आहे मला सांगा? राणी म्हणजे काय हुशार? हे काय स्टिरियोटाइप आहे का? राणी म्हणजे हुशारच असली पाहिजे, नाही कळत एखाद्याला काही प्रॉब्लेम. मधमाशांची पण राणी असते, ती काही काम नाही करत पण असते ना राणी. असते. वा मीन. आता माझ्या भाच्याचं नाव बिरबल आहे, नापास होतो, मग काय त्याला टाकून द्यायचं का त्याला? तुम्ही ना फार बोलू नका. महिला दिन आहे, जरा अक्कल असू दे. पुरुषी वृत्ती आहे. नीट वागा ना. अरे त्यांना हा काय टोन आहे? तुम्ही कशाला त्रास देताय? अरे पुरुष बघितला की फनाट निघतो त्यांच्या. तुम्ही गप्प बसा. बघू द्या ना तुम्ही मला. बघा ना मग बघू द्या ना. पिक्चर. नाहीये. उठा तिकडे बसा. आपली हे माझ्या सीट आहे, इकडे बसा. इकडे हे तुमच्या सीट आहे. इकडे राणी. ही काय असं का केलं? काढलं मिळाली नाही मी. शालमलीचं काय करायचं? अरे यार, अहो ऐका ना, माझ्या मैत्रिणी आहेत, आम्ही इकडे बसू का प्लीज? प्लीज बसा बसा बसा. किती चांगले ते. थँक्यू थँक्यू बरोबर. हे तेच आहेत का मग असं पत्ता सांगणारे? अहो, केवढा फापट पसारा लावला. मनीषा ब्लाऊज सेंटरची बिल्डिंग, एवढं त्यांना असं कळलं असतं. अरे मला नाही माहित हो मनीषा ब्लाऊज सेंटर. आता काय करू मी? हो ठीक आहे. एवढी बघू द्या ना पिक्चर. अच्छा आहे तो, मगासपासून तसंच करतायत ते. इग्नोर करतो. ए, ही सीट थोडी वाकडी आहे का ग? काय हो, हलवून ठेवली वाटतं सीट इकडे. गप्प गप्प कुद्या मारल्या मी सीटवर. लहान पोर आहे असं 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 करत होतो मी सीट. शी, काय तिरसट माणूस आहे. इग्नोर. इग्नोरच करणार नाही. ऐका ना, इथे बसा. मला माझ्या सीटवर बसायचंय. नाही, माझी कंबर दुखते हो. महिला दिन काय आजचा आहे, परत उद्यापासून कामच करायचे तर मला. या इकडे. घडीक काही तर घडीक बसा काही. इकडे बसा, माझी सीट आहे. 2.5 तास बसायचंय. संसार थाटायचाय का इथे? गडबड करू नका, पिक्चर बघा. किती बोलतो माणूस. मीच बोलतोय. पिक्चर तर बघू देत नाही. बोलता बघा पिक्चर. राणी, उशीर का झाला ग? उशीर का झाला? अगं उशीर का झाला? उशीर का झाला? अगं ती नेहमीच ग. काय? आमचे हे म्हणजे माझे सासरे. माहितीये ना, मी आयत्या वेळेला निघाले ना की कामं सांगतात ग. आणि चहा करायला लावलं. 20 मिनिटं त्याच्यात गेली. आज महिला दिनाच्या दिवशी तरी सांगायचं ना त्यांना. त्यांचं अगं मी तेच सांगणार होते. मुसडे खुपसा तुमचे, मुसडे खुपसामध्ये. मी पिक्चर नाही पाहत, तुमचे मुसडे पाहतो मी. अरे थिएटर मध्ये आलो मी. थिएटरचा फील घेऊ द्या ना. थोडी तरी शांतता ठेवा ना. एवढी शांतता हवी होती तर थिएटर मध्ये कशाला यायचं? घरातच एका खोलीत कोंडून घ्यायचं स्वतःला. पिक्चर कळावा म्हणून शांतता पाहिजे ना. बापरे. ओ दादा, हे खूप चमकतंय, ते झाका. एवढं चमकते? अहो, त्या प्रोजेक्टरचा लाईट तुमच्या टाकल्यावर पडतंय आणि त्याचं रिफ्लेक्शन माझ्या डोळ्यावर येते. हे झाका नाही तर मुंडी तरी खाली करा. जागतो रे भाऊ, जागतो रे. डोक्याला ताप आहे. कुठून खापलो काय माहिती. वा, पाहिलं? नेमकी बाजू या माणसाने उघडी ठेवली आहे. ठीक आहे. बाय ना, काय करा आता. ठीक आहे. तिरकी करा ती मान, तिरकी. अरे आता झाकलं येणार भाऊ.
अवघड आहे बाबा. शिवाली खूप मिस झाला का ग पिक्चर? नाही ग. ती रोमॅन्टिक गाणं झालं का? नाही अगं, ते रोमॅन्टिक गाणं नंतर आहे. आधी आहे की नाही, तो पावसातलं गाणं आहे ना, ते पावसाच्या गाण्यामध्ये तो एक आहे ना, फावडा घेऊन उभा असतो, त्याच्याकडे लक्ष दे, कळलं ना? सांगून टाका सगळा सस्पेन्स सांगून टाका. पिक्चर बघायला आलोय, सस्पेन्स पिक्चर आवडतो म्हणून आलोय, नका बघू तो. अहो राणीला ना टेन्शन येतं खूप, म्हणून ती सांगते आधीच टेन्शन नको याला म्हणून. तुम्ही नका घेऊ टेन्शन. मला हवंय टेन्शन. मला मध्ये मध्ये अरे बापरे आता पुढे काय होईल याच्यासाठी आलोय मी. त्याच्यासाठी 500 रुपये खर्च करून आलोय. ऐका ना, ऐका, हे चांगलं नाही असं एवढं इथेच ऐक ना शिव, जरा इथे आहे ना शिवानी. व्यवस्थित हळू हळू थांब. इकडनं जा. आता का मांडीवर बसली अगं जाती अगं, थांब ना जरा. हे सॉरी एवढं टेन्शन वगैरे घेणं चांगलं नाही हो. म्हणजे कसं होतं काय, आयुष्यात पण टेन्शन, मग थिएटरमध्ये एक यावं तर तिथेही टेन्शन, असं नाही ना करायला पाहिजे. म्हणूनच बहुतेक केस गळले तुमचे खूप. ऐका ना, तेल लावता, पावडर लावत जा, त्याच्यानी शाईन जाते. खाकी पावडर ही माझ्या बॅग मध्ये आहे अगं. तिकडे तुझ्या सीटवरच्या फुकाव 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 फुकाव. मला नाही बसायचं यांच्या बाजूला, तू इथे. मलाच काय ठरवा ग. सांभाळायला इकडे. ठरवा कुठे बसायचं ते. थांब ग जरा. मला बारकी वाटतेस का ग तुला? अगं नाही ग. अरे बाबा थांबा ना जरा, शांत बसा ना तुम्ही. बापरे, तुम्ही जवळजवळ उभं राहून बघताय हो सिनेमा. एवढं काय आहे तुम्हाला? एवढं काय डिस्टर्ब होत आहे? काय बोलशील? वेळ झाला, खाऊया का? हो काय रेट आपलं डाएट फूड? मी उघडतच नाही. मारून बघ ना. हळू ग, नख येतील बाहेर. दे माझ्याकडे. हो ग. अरे गेला असता ना, हात गेला असता माझ्या. नाही हो, आपटल्यावर उघडतो ना. जरा उघडून देता काय? नाही उघडत मी. एवढा पुरुषासारखा पुरुष एक डबा नाही उघडता येत. नाहीये, पुरुष नाहीये मी. खरंच? गुच्चू बटा ओ गुच्चू बटा. असं बोलताय अहो, महिला दिन आहे आज. आजच्या दिवशी तरी आदराने बोला. द्या 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 इकडे द्या. अगं तयार झाले ते. अय्यो, आहेत पुरुष आहेत. घ्या तुम्ही पण एक घ्या. नको नको. घ्या हो, मज्जा करा. तळ राखेल तो चवचा खेळ. घ्या. मला नाही मारायची तुमच्या तळ्यात डुबकी. पिक्चरमध्ये डुबकी मारायची आहे मला. काय बॉईल अंडे घेऊन आले तुम्ही इथे? अरे थिएटर मध्ये घमघमाट होईल आणि नाही चालत नाही इथे थिएटर मध्ये. काही नाही चालतं, आम्ही नेहमी करतो. बाहेरचा आणतो, हवं ते खातो. भेळ खाल्लेली भेळ मागच्या वेळेस. द्या तिकडे द्या. अरे काय तिकडे द्या की घ्या. राणी बरं माझ्याकडे नाही माझ्याकडे दे, माझ्याकडे. नाही तुम्ही नाही राणी आधी तू घे, मग घेतलं मी. अगं पण त्यांना घेऊ देत ना आधी. असं काय? मला ए हाँ अंडा खा रहे तू थिएटर में बैठ के? नहीं ये मेरा अंडा नहीं है. अरे अंडा तेरा कैसे होगा, कोंबड़ी का होता है ना. हे आपल्यातलेच वाटतंय ना. अरे ओ बो हसतो काय. हे माझे अंडे नाही आहेत, हे यांचे अंडे आहेत. काय काही काय बोलतोय माणूस? चल चल बाहर त्रास देताय मगाचपासून. आणि ते आमचा डब्बा वगैरे नाहीये, त्यांचा आहे तो. माझा डबा नाही आहे. बाहर बाहर चल चल. त्यांना वास पसरतोय. उलटीसारखं होत आहे अंड्याच्या वासाने मला. अरे मी अरे काय बाहर बाहर चल चल अरे बाहर पण चल चल. बापरे, मळमळायला लागलं दादा, मला. ऐका ना. हो का ग? नाटक करतोय. अरे मी काही मला पिक्चर बघायचं. चल अरे उन्होंने टिकट निकाला है. काढलंय हे अंडे त्यांचे आहेत. भेळचा डब्बा काढ. भेळचा डब्बा काढ. चल. ए, तू कोथिंबीर आणलीस का? काय ग? काय का? काय का? याच्या बरोबर का? वा वा वा, जोरदार टाळ्या. महिला दिना दिवशी तुमची दादागिरी फारच आवडली मला. तुमची मस्ती थांबू नये असं वाटत होतं. खूप भारी परफॉर्मन्स. याही महिलांनी फारच एन्जॉय केला परफॉर्मन्स.
मग हासरसे काय म्हणतात प्रसादा? वा वा धुमाकूळ. सगळ्यात आधी महिला दिनाच्या दिवशी सस्पेन्स पिक्चर लावणाऱ्या निर्मात्या दिग्दर्शकाला बघा. श्याम्या, तू स्वतः एक अत्यंत चित्रपट प्रेमी आहेस हे मला माहिती आहे. त्यामुळे तू इतकं मनापासून केलंस जे काही केलंस. तुझ्या एक एक रिॲक्शन इतक्या कमाल होत्या आणि तो ग्राफ तू ज्या पद्धतीने नेलास सुरुवातीपासून शेवटपर्यंत लाजवाब. फारच मजा आली. छान. आणि तुम्ही तुमच्या चौघींची फार उत्तम साथ. मजा आली. फन परफॉर्मन्स होता. मला फार आवडला परफॉर्मन्स. एक रिअल काहीतरी बघतोय असं वाटत होतं. श्याम दादा कडक. खूप मजा आली. खूप भारी रिॲक्ट होत होतात आणि तुमच्या भाषेची मजा म्हणजे कितीही एक्सप्लोअर केली तरी संपत नाही. ही त्याची ब्युटी आहे असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही कितीही शब्द वापरलेत, कितीही बोललात तरी ते ऐकत राहावं असं. काय म्हणाले असं मला खूप होतं. त्यामुळे त्याची एक वेगळी मजा आली. चौघीही फार अफाट तुम्ही चौघी जणींनी परफॉर्म केलेत. वने तू वेडी आहेस. वेडी म्हणजे उगाच नाही मी तुला वादळ म्हणत. तू आज एक तर आवाज जो लावला होतास, आ हा 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 बापरे, फार मजा आली. आणि वातावरण निर्मिती सेट एकदम काय म्हणूया समर्पक सगळं होतं. मजा आली. थँक्यू. मंडळी, आज बँकेमध्ये समोरासमोर आलेत गुरुजी आणि दरोडेखोर. चला बघूया यांच्यात हास्याची शाळा कशी रंगते तेच दाखवायला मंचावर येतात आपले अतरंगी कलाकार. अहो आजोबा, अहो आजोबा, ऐकायचं नाही आहे असं सांगितलं मी तुम्हाला. मी का मला सांगितलं सहीसाठी बँकेत या. मी आता आलो. आता सही पाहिजे मला दुसरं नाही माहिती. आजोबा सहीसाठी म्हणजे तुमच्या अकाउंटचा नॉमिनेशन फॉर्म आहे ना त्यावर तुमची सही हवी आहे म्हणून मी म्हटलंय की सहीसाठी या. सही तामणकर साठी या असं नव्हतं ते. पण हे आधी सांगायचं ना मला. नवीन साबण उघडला मी अंघोळीला सईला भेटायचं म्हणून. जन्नत फिरोज खान अत्तर लावून आले. आजोबा जन्नत फिरदोष असेल जे काही असेल ते. माझ्या चुका काढू नका. वाले काही म्हाताऱ्यांच्या आकांक्षा काही इच्छा वगैरे असतात की नाही. सई इज माय क्रश. मला भेटायचंय सईला. इच्छा आकांक्षा बऱ्याच लोकांच्या आहेत. आम्ही काय करणार सांगा ना मला. आमच्यासारख्या बँकमध्ये अशा मोठ्या लोकांचे अकाउंट नसतात आजोबा. 1-1 कोटींमध्ये घेतात ते. होय का? मग इथे कोणाचे असतात अकाउंट? आमच्याकडे समीर चौगुले लेवलचे त्यांचे अकाउंट असतात आमच्याकडे. अरे 3-3 एवढे आहे 600-600च्या सांगता काय. खूप आणि आमचे MSJ चे सगळे आर्टिस्ट आहेत ना त्यांचे सगळे 0 बॅलन्स अकाउंट आमच्याकडे आहेत. हे सगळे त्यांच्याशी भेट करून देऊ का? आत्ता विराज जगताप येणार आहेत दुसरं अकाउंट काढायला. नको मी सही करतो त्यापेक्षा. जागेवर नको हायचं नाही. शांत बसायचं. गुंगरू या पुढे ये. पुढे ये. वेळ नाही. पुढे बघ खाली बघ तिकडे तोंड करून. आई या बसा कुणी जागेवरून हलायचं नाही. का कुणी जागेवरून हल्लं तर गोळी घाई. कळ का मॅनेजर. ओ इकडे पटकन इकडे. ओके तू मॅनेजर आहे? हो मी मॅनेजर. मी या बँकेचा मॅनेजर आहे? नाही, मी माझ्या ऑफिसमध्ये मॅनेजर आहे. त्याच्या थोब्यावरूनच मला वाचलं होतं सुरुवातीला पहिला पंच कोण पाडणार. हा तुझा बँकेचा मॅनेजर नाहीये तर तू मध्ये बोलायचं नाही. मॅनेजर अरे तू नाहीये ना बँकेचा मॅनेजर. तू थांब ना. ते मॅनेजर बोलत मला वाटलं मला हाक मारली. मॅनेजर मी आहे मॅनेजर. तू मॅनेजर आहे? बाई मी बोलतो. तावी दे.
चावी दे चावी. चावी चावी हा ही घ्या ही घ्या. कधी चावी? माझी सायकल लावली तिकडे खांबाला, त्याची आहे ती. ए ती दोहीची चावी दे. अरे ती दोन्हीची चावी दे. हो हो. सकाळी सकाळी रोबरी करू की कॉमेडी ऐकू? जास्त चाकी कळती नाही. अरे म्हणजे ए ए ए उई चाकी कळती नाही. खरं काय तू ही जी चाकी तू करून दाखवती नाही करायची. मॅनेजर इकडे ये, इकडे ये. तू मॅनेजर आहे का? मग तू का बोलतो? तुला बोलवायचं असेल तर मी बोले मॅनेजर. मग तू समज ऑफिसचा मॅनेजर, तर त्याला बोलवायचं तर मी फक्त मॅनेजर बोलणार. चालेल, मग मला मॅनेजर बोलू दे. कळलं का? एक्सक्यूज मी, बोल. तुम्ही दरोडा घातला आहे ऑलरेडी का नाही घातलाय अजून? म्हणजे मला कळत नाहीये. जर नसेल घातला तर आम्ही कामं करू का? खूप पेंडिंग आहेत. कारण ना तेवढं प्रेशर येत नाहीये आता. तुम्ही दरोडा घातला. पैसा आलेला आहे ना? पैसा आलाय. पैसा आलं. आत्ताच्या आत्ता बँकेत जेवढे रुपये आहेत सगळे टेबलवर ठेव. हे बघा, ही चावी आहे. हा तिकडे तिच्यावरती हात आहे. इथे काही पैसे आहेत ते. म्हाताऱ्या इकडे ये, तुला भोपळ्याची गोष्ट सांगतो. इकडे ये. गपचूप पळून जातो. पुढे आजोबा ये. कशाला काही करताय? इथे रोबरी सुरू असताना कुणीच पळून जायचं नाही म्हाताऱ्या. गोरप मास्तर तुम्ही? मी गोरप मास्तर. अरे ए दत्तू दादी, हे मंद हत्यारा. अरे घोरप मास्तर. अरे घोरप मास्तर मला ओळख का? नाही. अरे मी आजा. आजा आजा आजा. मैं हूँ प्यारा तेरा. अरे घोरप मास्तर. आजा आजा एक असतो आजा, एक असते आणि. अरे तू राजा आहेस. आजा कुतकर. अरे राजा कुरतरकर. 7वी क 2003 ची बॅच. ओणवा हो ओणवा हो. अरे राजा राजा आहेस तू. राजा आहेस तू. राजा आहेस तू. आजोबा थांबा थांब. कुणीही गुरुजींना मारायचं नाही. ते माझे गुरुजी आहेत. माझ्या शाळेमध्ये शिकवायचे. गोप मास्तर मी आजा, मला ओळख. अरे ओळखणारच ना तुला. तुझी कारकिर्द जेवढी मोठी आहे. तुझ्या आज्याची माहिती का? त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ क्रिकेटची मॅच घेतली होतीस आणि शाळेतल्या कच्च्या बच्चांकडून 1-1 रुपया खंडणी वसूल केली होतीस त्या काळी तू. आता तो 1-1 रुपया गोळा करणारा आजा मुंबईचा रॉन झालेला आहे. आता तो रॉबरी करतो. रॉबरी. हा एवढा मोठा गुंड कोणामुळे झाला माहितीये? कोणामुळे? गोरप मास्तर तुमच्यामुळे. माझ्यामुळे? तुमच्यामुळे आजा गुंड झालेला आहे गोरप मास्तर. माझ्यामुळे? माझा काही संबंध? भाई मी काय बोलतो, आता आपण जरा पटापट आपण काम करायला निघून जाऊया ना. पोळी बीस येतील. नाही 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 म्हणजे हातेरा, खूप वर्ष जुना हिसाब बाकी आहे. बरोबर आहे भाई. मी ह्यांना उचलू आपल्या आद्यावा आणतो तेव्हा काय तो काय इचो. गुरुजीशी कोणी असं उचलून आणतो, अद्यावर आणतो असं नाही बोलायचं. ते माझे परमपूज्य शिक्षक आहेत. बरोबर बरोबर. गुरुजी, तुमच्यामुळे हा आजा आज एवढा मोठा गुंड झालेला आहे का? आयुष्यभर फक्त एक गोष्ट मागितली मी, की माझ्या गुरुजींनी मला एकदा बोलावं, सब्बास आजा सब्बास. पण माझे गुरुजी मला कधीच नाही बोलले सब्बास आजा. शाळेत सगळ्यांचे आवडते होते गोरप गुरुजी. माझे पण फेवरेट होते गोरप गुरुजी. मी नेहमी बोलायचो, मला एकदा बोला सब्बास आजा. मला कधीच नाही बोलले सब्बास आजा. एकदा वर्गातल्या संगीताला बोलले सब्बास आजा, पण मला नाही बोलले सब्बास आजा. त्या दिवशी मी ठरवलं, आयुष्यात एकदा तरी गोरप गुरुजींकडून सब्बास आजा ऐकायचं. आज मला ते सब्बास आजा ऐकायचं आहे गुरुजी. जर तुम्ही मला सब्बास आजा बोललात तर ठीक, नाही बोललात तर मी पैसे घेऊन जाणारच आहे.
पण जर तुम्ही मला सब्बास आजा बोलात तर मी हे सगळे रुपये इथे ठेवून पळून जाईन. ए भाई काय बोलतो? चालेल चालेल. हप्ताभर प्लॅनिंग केलं आपण बाबाईचं. पॅनिंग गेलं खड्ड्यात, डायरेक्ट खड्ड्यात. जर तुम्ही मला सब्बास आजा बोलात तर हे सगळे उचलेले रुपये मी इथे येऊन जाईन. अरे घरी जा तुझ्या. शाब्बास राजा बिजा काय मी म्हणणार नाही. फार तर फार मी एवढं म्हणेन तुला. शाब्बास राजा लायकी आहे तुझी. कसं बोलतात बघितलं कसं बोलतात. तुम्ही जर मला सब्बास आजा बोलात गुरुजी तर मी खरंच पैसे ठेवून जाईल. विचार करा. मी म्हणणार नाही सब्बासाची. काय लायकी आहे तुझी? काय कर्तृत्व आहे तुझं मला सांग ना. सूर्यप्रकाश असा घ्यायचा आरशावर आणि पोपटाच्या डोळ्यावर मारायचा आणि पोपट पाळायचं. हे केलं आयुष्यभर तू. मला मी शाब्बास राजा हसून वाजवेन फनकन इकडे. हा मोठा हसतोय. सोन्याचे चेनी मेनी देऊ का एक लाख तुला? भाई तुम्ही जरा 2 मिनिटं टाइमपास घ्या. ह्याला इकडेच टपकवतो. किती वेळा सांगू तुम्हाला ते माझे गुरुजी आहेत. गुरुजींना विद्यार्थ्यांना बोलायला बंद नसतं पण विद्यार्थ्यांना गुरुजींना बोलायला बंद असतं. त्यांना कुणी काही बोलणार नाही पण तुम्ही मला सब्बास आजा बोलायचं. म्हणणार नाही. बोलावं लागेल. म्हणणार नाही. माझ्याकडे पिस्तू घाबरा. माझ्याकडे त्यावेळेला फुटपट्टी होती. घाबरलास? मी आता कशाला घाबरू तुझ्या? तुला तर दाखवतो. काय करता ती फुटपट्टी? काय करताय? बस खाली. ओणवा उभा राहा. ओणवा उभा राहा. खाली ठेवते. खाली ठेव. लाज वाटते तुला माझ्या खाली? ओणवा उभा राहा. ओणवा उभा राहा. इथे रे बंदूक ती. ओणवा उभा राहा. ही बंदूक जर खाली पडली ना असं शेकाळून काढीन ना तुला. शेकाळून काढीन ना असा. हा कुठच्या रे इकडे ती. बघितलं तू बघितलं काय झालं बघितलं. अजून पण मला असंच मारतात. लहानपणी पण मला असंच मारायचे. आता तू मला सांग हत्यारा बंदूक मोठी की पत्ती मोठी? भाई तशी पत्ती मोठी ना. बंदूक छोटीशीच असते. परत पडली. सारखं गुरुजी समोर हलतो. मला एकदा तरी जिंकायचं. मला एकदा त्यांच्याकडून ऐकायचंय सब्बास आजा. मला एकदा बोला सब्बास आजा. जीव गेला तरी बोलणार नाही. कळलं का? लायकी आहे तुझे माझ्या समोर. वाजवाना फनकन अशी आहे. सर तुम्ही मला सब्बास आजा नाही बोला गुरुजी तर मी आता मॅनेजर. तू बोलायला मध्ये तर मी ह्या गोळी घालणार. गोळी घालणार. गोळी घालण्यात तर काय पण घाल. मला नाही फरक पडत. असं करू नका. बोला. गोळी गुरुजी बोला ना आजोबा. अरे मी नाही आजोबा बोला ना. शाब्बास राजा. एथिक्सनी जगणारा माणूस आयुष्य. तो गोळ्या घालेला आजोबा. बोला. सब्बास आजा बोला. मला त्याचा व्हिडिओ काढायचाय आणि माझं टीव्हीवर बघायचंय की माझा गुरुजी मला बोले सब्बास आजा. ठीक आहे. मी तुला शाब्बास राजा म्हटलं तर तू सगळं सोडशील हे ना? सोडणार. पैसे इकडे टाकून जाशील. सगळे पैसे इथे ठेवून जाणार. ठीक आहे. मी शाब्बास राजा म्हणतो तुला. म्हणतो शाब्बास राजा. एक माझी अट आहे. मी काही प्रश्न तुला विचारेन त्याची उत्तर तू द्यायची. ती व्यवस्थित दिलीस तर मग मी हो म्हणेन आणि मी शाब्बास राजा म्हणेन. थोपट देणार. अरे भाई देणार. तुम्ही बाई देतील. बाई देणार. बाई शाबास. देणार भाई नका टेन्शन घेऊ. सोपे प्रश्न. टेन्शन घेऊ. देणार. अरे हे दे मारन. हे दे. अरे हे नाही रे. ही नोटांची गड्डी आहे. मोजून दाखव. बंदूक माझ्या हातात. बिंडोक मग कसा तू? नाही जमणार त्याला. कळली का लायकी तुझ्या बॉसची काय होती ती? नाही जमणार त्याला. गद्दी आली त्याच्यामुळे थोडस इकडे सोपं करतो. मोजणार. ये ना भाई. ये ना भाई. हे किती आहेत मोज? किती नोटा आहेत? लवकर मोज. लवकर ना भाई. या मोज किती आहेत? 5 हे बघ. 1 या किती आहेत? 1 ह्या 2 एकूण किती झाला सांग पटकन. बघा तुझ्या बॉसची लायकी बघ. तुझ्या भाईची लायकी बघ. आलं का मोजता त्याला? नाही कशा शाब्बास आजा म्हणणार? मुद्दाम करतो. अरे मुद्दाम तू आजा पण नाही म्हणू शकत मी आता तुला. घरी जा. तुम्ही मुद्दाम करता. तुम्हाला माहिती आहे लहानपणापासून मला सुट्टे पैसे नाही मोजता येत.
मला हा पण गद्दी आणून देतो. मग मी मोजतो 1 गद्दी 2 गद्दी 3 गद्दी 1 पेटी 2 खोका. पण हे सुट्टे मला नाही जमत. मग गोंधळ होतो. 3 मध्ये 2 पण ठेवायचे आणि 2 असताना 5 पण घ्यायचे. मला गोंधळ होतो. असं केलं ना वाजवे ना एक सांगून ठेवते. खोटे अश्रू मगरीचे अश्रू नकोत मला सांगून ठेवतो. नाही नाही वेगळा प्रश्न विषय काही नाही. एक प्रश्न येत नाही सारखा. एकदम संभासाचा मला व्हिडिओ बघायचा घरच्या टीव्ही मध्ये. अरे मग जाऊन बघ मी कशाला त्याला शाबासरायचा म्हणून. तुमचा व्हिडिओ मला पाहिजे. बरं ठीक आहे एवढं पाणी बिणी आणतोय डोळ्यात. अजून एक प्रश्न विचारतो. उत्तर द्यायचं नीट. ये ना भाई. मी माझ्या घरात उभा आहे सूर्याकडे तोंड करून. वायव्य दिशा कुठे आहे सांग बघू. सांग ना. सांगा गुरुजी. मला नाही माहिती वायू कुठे नाही आला त्याला कशाला म्हणून मी आता. अरे गुरुजी आम्ही कधी बोलतच नाही की चव वायू आम्ही एवढंच बोलतो. पुरी पुशी उत्तर जास्ती एवढंच बोलतो. आपण कधी बोलव काय रे दादी की चल तुला वायू गोळीबार करायला शिकवतो बोलव का. आपण काय बोलतो ट्रकच्या पुढे एक गाडी आहे त्याच्या गोळी घाल एवढंच बोलतो ना. एकदम बोला ना संभासाचा व्हिडिओ करायला. अरे आता 2 प्रश्न विचारले एका पण प्रश्नाचं उत्तर नाही आलं त्याला. भाई पण भाई आता पोळी शेती कधी पण मला व्हिडिओ पाहिजे. ते घरी जाऊन शूट करून पाठवतील ना बाई. आपण जाऊ आता. अरे तो काय सोनी मराठीचा बाई त्या घरी जाऊन छान कपड्यात सूट करून दिला. अरे गुरुजीचा बाईच आहे तो. संभासाचा बोला. अरे नाही रे मला कंटाळा आता मी नाही बोलणार ना. माझं काम करा सही घ्या तिकडे ह्याला जाऊ दे तिकडे. घेतले ते पैसे घेऊन जातील ना बोला ना. अरे जाऊ नाही येत त्याला बिंडो काय तो. उगाच मी कुदावलं नाही एवढे वर्ष त्याला. एक प्रश्न विचारतो सोप्पा आहे याचं उत्तर नीट द्यायचं. हे मगरी अश्रू नको आहेत मला. हा आत घे उलटे आत घेते. हा आता नीट ऐक. 5 किलो चारा खाणारी म्हैस 5 लिटर दूध देते. 10 किलो चारा खाणारी म्हैस 10 लिटर दूध देते. 15 किलो चारा खाणारी म्हैस 15 लिटर दूध देते. पण आता समजा 20 लिटर दूध पाहिजे असेल तर बैलानं किती किलो चारा खायला पाहिजे. 20 किलो. हे तुझं उत्तर फायनल आहे. तुझं उत्तर फायनल आहे. तुझ्या बापानं बैलाचं दूध काढलंय कधी. ऐक ना तू दूध बोललो ना. काय बोललो मी बैल बोललो ना. आता ह्याला कसं म्हणणार मी सांग बघू. शाब्बास राजा. नेहमीच करतात. मला चारा आणि रितर मध्ये गुंतवलं आणि इथे म्हशीच्या जागी बैल आणून ठेवला. मला कसं करणार आहे. काय करत होती जर बैल दूध देत नाही तर मध्ये आणायची. मला कसं गंजवतो हा माणूस. पैसे काय होता बाई. ए तू ऐका बाई. ऐक तू ऐका बाई. तुम्ही ऐका बाई. मीच सांगितलं मला मार. बाई होता. दादी तुम्हाला मारलं. ए हातरा. अरे दादीने मला मारलं यार. बर जा 2 मी या मी काय होतो भाई. ऐकीच ना आमचा बाई व्हायची. बस आता बाई ऐकून आला. घंटाचा बाई तू. हे बाई पुढच्या बँक मध्ये जाऊ. अरे हात्या या खात्यात. दादी बैल साधा सोपं गवी कळत नाही. पैसा अघल. अरे यार मला अरे माझं चुकून झालं यार. पंत मला मारून गे सगळ्यांसमोर. गुरुजी माझे पंत मला मारून गे. माझा कॉन्फिडन्स सगळा घालवून टाकला. मला नाही व्हायचं भाई. मी सोडली दादागिरी. शाब्बास राजा शाब्बास. ए बोला. वा 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 गँग रॉक्स. शाबास राजा. मस्त झाला परफॉर्मन्स. हा सर रसिक प्रसाद दा. वा मस्त होती कॉन्सेप्ट. ऋषिकांत राऊतची कॉन्सेप्ट आणि समय तू लिहिलं होतंस. इंटरेस्टिंग होती कॉन्सेप्ट आणि पीपी तुफान कॅरेक्टर पकडलं होतंस. रादर तुम्ही सगळ्यांनीच मंदार दत्तू सम्या मस्त कॅरेक्टर पकडलं आणि बने मस्त ओमकार मस्त आणि मजा आली. सई. सच अ पोकी परफॉर्मन्स. मला खूप मजा आली. पीपी फॅब. फार मजा आली. सॅमी आय टू हॅव अ क्रश ऑन यू. आणि मला असे गोड आजोबा असते तर मला नक्की त्यांना भेटायला आवडलं असतं.
मस्त सगळ्यांनीच छान केलं. मजा आली गाईज. शाब्बास.